हाय हॅलो गुड इव्हनिंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनेल. आज मी ब्लॉग संध्याकाळी शूट करायला सुरुवात केली आहे, कारण आमच्याकडे सगळे पाहुणे आलेत, म्हणजे नणंदबाई आल्यात, आमचे सगळेजण आहेत. त्यामुळे मग आजचा ब्लॉग शूट करताना थोडा उशीर झाला, त्यामुळे मग संध्याकाळी शूट केला. मग आत्ता आमची चालली स्वयंपाक. आत्ता मग आमची जेवणाची घाई चाललेली आहे. मग आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, आता तीच घाई चाललेली आहे. मग आता झाले सकाळीच थोडीशी संध्याकाळी घाई होऊ नये म्हणून सकाळीच पुरण वगैरे वाटून वगैरे ठेवून दिलं होतं, वाटण वगैरे केलं होतं. मग आता आम्ही चाललो. चला हे आमरस करायचं, पुरणपोळी आणि आमरस म्हणून हे आंबे पाण्यात घालून ठेवले होते. त्यानंतर वाटण पण करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ते बनवून ठेवले, म्हणजे आता फक्त पुरणपोळ्या बनवायला लागतील आणि पुरणपोळ्या बनवायच्या आणि आमटी वगैरे त्याला फोडणी द्यायची आहे. थोडंसं आहे का, मग आता लागतो स्वयंपाकाला. आता इथे आम्ही पुरणपोळ्या करायला घेतल्या. मी पुरणपोळ्या लाटते, आईकडे आमटीला फोडणी देत आहेत. मसाला भाजतायत आई. एकीकडे भात लावलेला आहे आणि आता पोळ्या लाटून घेते, मग झालं. पोळ्यांचा बेट चालू आहे. हा थोड्या झाल्या, थोड्या बाकी आहेत. एकीकडे तिकडे आमरसाची तयारी चालू आहे. दाखवा तिकडे आमरसवाले. पोळी झाली लाटून, आता तिला भाजून घेते. म्युझिक लावते मला, असं दाखवायची. खूप सोडा दाखवते मला, असं दाखवायचं. बरीचशी पूर्वतयारी केल्यामुळे मग पुरणपोळ्या करायला वेळ नाही लागला. मग आईने तिकडे आमटी करून घेतली आणि मी एकीकडे पुरणपोळ्या लाटत भाजत सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या आणि मग असं पटपट आम्ही आमचा स्वयंपाक आवरून घेतला. काय राजू ते काय राजू काय सांग मला. अरे नको 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 नको, जाऊ दे त्याला सोड. पुढे घे त्याला, लवकर पुढे सरको पुढे सोड. अरे उलटा केला त्याला. आता परत कर. आमचा स्वयंपाक बनेपर्यंत या तिघींची काकांबरोबर मस्ती चालू होती. मग ह्यांच्या मस्त्या वगैरे झाल्या, तोपर्यंत आमचा स्वयंपाक पण बनवून झाला. मग स्वयंपाक बनवून झाल्यावर सगळ्यांनी जेवणं केली, सगळ्यांनी जेवून घेतलं. त्यानंतर काकांनी या तिघींसाठी कपकेक आणले होते, पण त्यांना दाखवले नव्हते. जेवण करून झाल्यावर मग त्यांना ते दाखवले, तेव्हा मग दुर्वानी पण खाल्ला आणि पूर्वानी पण खाल्ला. मग त्यांनी फर्स्ट टाईम ती टेस्ट केली होती की कसं लागतं बाबा तो कपकेक, म्हणून तेव्हा तिला दुर्वाला पण आवडला आणि पूर्वांना पण आवडला. मग या दोघींना खाताना पाहून राधालासुद्धा मग कपकेक हवा होता. मग तीसुद्धा आली आणि मलासुद्धा पाहिजे असं म्हटली आणि मग तिनेसुद्धा घेतला आणि तीसुद्धा तो कपकेक खायला लागली. मी खाऊ दे तिला, कसं खायचं खाय. काय बाबू काय बी राहू द्या, शांत बसा जरा. छान छान. कसं आहे राधा, कसं आहे? मग आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडला तर नक्की कमेंट करा आणि ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.